हॅलो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत. तर धिस इज माय बड्डे विकेंड. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे थोडेफार तर मी फोटोज पोस्ट केले होते आधी. ब्लॉग एडिटिंगचा राहून गेला आहे खरं. तर बघूया. चलो चलो नाही ते तिच्या मम्मीकडे पाहिजे. तिला टॉफी झाली आहे, तिला टॉफी झाली आहे. नाही तिला ए माझ्याकडे ये ना स्मार्ट. मी तुला उद्या बसून पाहतो. आजीला बायका आजीला बायका बाबू जाण्यात आता घे चला दो दो बच्ची, दो दो बच्ची, दो दो बच्ची. मधल्या क्लिप्स थोड्या माझ्याकडून डिलीट झाल्या. मग आम्ही घरून निघालो आणि घरून निघाल्यावरती मग मध्ये थोडंसं थांबून आम्ही आमच्या विलाला पोचलो होतो, रिसॉर्टला. जसं मी तुम्हाला मागच्या आपल्या ब्लॉगमध्ये सगळे विलाचे जे डिटेल्स आहेत, कसं आम्ही राहिलो, किती रूम्स होत्या आणि ऑल सगळे डिटेल्स दिलेत आहेत. तर इथे आमची मंडळी मस्त आता हे ट्यूब्समध्ये हवा भरतात. आणि इकडं आमची जी बेबी आहे अयोध्या, तिला खूप गरमी झाली, म्हणजे सगळं आता ट्रॅव्हल करून पण तिला चिडचिड झालं आहे थोडं कपडे घालून. तर तिचे थोडंसं तिला रिलॅक्स ठेवलं आहे आणि इथे ती मस्त पाणी एन्जॉय करते आहे, पाणी पिते छान. सो हिअर लाईक थोडं ऊन वगैरे झाल्यावर, म्हणजे उन्हाचा टाईम गेल्यावरती इव्हिनिंग टाईमला मोस्टली 6-7च्या मध्ये जेव्हा थोडंसं उजेड असतो, तेव्हा आम्ही मस्त छोट्या मुलांना दोघींना पण ट्यूबमध्ये टाकलं. सेपरेट आमचा जो स्विमिंग पूल होता, जे मी मेन्शन केलं आहे लास्ट ब्लॉगमध्ये, तर दोघींना पण ट्यूब्समध्ये टाकलं आहे आणि त्या छान एन्जॉय करत आहेत. त्यातनं थोडंसं म्हणजे खरं भीती वाटतं आहे, पण त्यांना असं हॅपनिंग वाटतं आहे, थोडं नवीन काहीतरी आहे आणि त्यांचे डॅडीज लोक त्यांना असं पॅम्पर करत आहेत. तर एव्हरीवन इज व्हेरी हॅपी आणि सगळे एन्जॉय करत आहेत स्विमिंग पूलमध्ये. लिटरली काही वेळाने तर असं झालं आहे की दोघी पण मस्त एन्जॉय करत होते आणि त्यांचे पप्पा त्यांना आता ते ट्यूबमध्ये पकडून पकडून बोर झाले होते. मग त्यांनी दोघांनी पण मुलींना ट्यूबमधून काढलं आणि स्वतः सेपरेट असं कडेवर घेतलं आणि सगळेजणं एन्जॉय करायला लागले. आणि मग ट्यूब्स तशाच त्यांनी सोडून दिल्या, कारण की ट्यूबमध्ये त्यांना पण असं तेवढं छान नव्हतं वाटत, मुलांना कम्फर्टेबल नव्हतं वाटत. आता छान त्यांना असं सपोर्ट वाटतो आहे आणि डॅडी लोक पण मस्त एन्जॉय करतात पूलमध्ये, तुम्ही बघत असाल. देन इज नाईट, म्हणजे पूलचं वगैरे थोडंसं एन्जॉय केल्यावरती मग आम्ही थोडं रिलॅक्स केलं आणि नंतर आता नाईटचं जे डिनर आहे ते चालू आहे. स्मॉल मस्त बसली आहे या आराम चेअरमध्ये आणि मग साईडला मी पण जेवण वगैरे करते आहे. आणि मग असं जेवण वगैरे सगळं चालू आहे. थोडा टाईमपास. मयूर काय करतात तिकडं मला माहिती नाही, आता आठवे ना, पण काहीतरी करत होते. आणि इथे मी स्मॉलीला घेऊन मस्त जेवण करते आहे. तिला असं एका पायाने हलवत आहे आणि एका, म्हणजे मी स्वतः जेवण करते, असं छान वाटलं आहे. आणि त्यानंतर आता बस थोडं रिलॅक्स करून बड्डे. हिअर इज माय बर्थडे. 12 वाजले होते आणि स्मॉली थोडं 10 वाजता वगैरे झोपून, मग स्मॉलीला झोपून मी आवरलं आणि नंतर बरोबर 2 तासांनी तिची पण थोडी झोप झाली, तर ती पण थोडी रिलॅक्स होती. तर 12 वाजता ती पण उठली आणि तिचं पण आवरून घेतलं आणि असं क्यूटचा ब्लू कलरचा ड्रेस, मॅचिंग बेल्ट असं तिला पण आवरून घेतलं आहे. आणि बड्डे इज ऑन नाव. Happy birthday to you. Happy birthday dear Smolly and dear Smolly की मम्मी. Happy birthday dear Jaya. Happy birthday. असं भारी बड्डे सेलिब्रेशन फर्स्ट टाईम स्मॉलीसोबत झालेलं आहे. म्हणजे स्मॉली आल्यावर माझा फर्स्ट बड्डे आणि खूप छान वाटलं. स्मॉलीचा पण 7 मंथ बड्डे होता 14 एप्रिलला. तर खूप भारी असं वाटलं आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. आणि म्हणजे घरचा जो बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग आहे मी तो टाकलाच आहे. आणि हा जो विलामधला आहे, जो आम्ही रिसॉर्टला गेलो होतो कर्जतला, तर तिथला हा ब्लॉग आहे. तर हा थोडासा एडिट करायचा बाकी होता, त्यामुळे मी थोडं लेट पोस्ट करते आहे. आणि स्मॉली पण अशी आता थोडा वेळ तर उठली ती, पण आता तिला झोप आली आहे इथे, तर ती पण आता झोपून जाईल आणि मी पण थोडं झोपून जाईल. आणि
अराऊंड आता वाजले होते 1:30 वगैरे वाजला होता रात्रीचा. तर इथे फ्रेंड्सनी खूप छान मला सरप्राईज दिलं आणि फर्स्ट टाईम असा माझा बड्डे एकदम आम्ही बाहेर सेलिब्रेट केला. तर माझे 2 बड्डे सेलिब्रेट झालेले. एक माझ्या इनलॉजनी वगैरे पण सेलिब्रेशन केलं घरी आणि एक माझ्या हस्बंडनी आणि फ्रेंड्सनी पण सेलिब्रेशन केलं. तर खूप छान आणि स्पेशल बड्डे आणि मेन म्हणजे माझा 30th बड्डे होता. सो इट वॉज व्हेरी स्पेशल सेलिब्रेशन आणि खरंच तसं सेलिब्रेशन पण झालं. सो लाईक थोडंसं नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आणि मग अराउंड 3 वाजता आम्ही पोचलो पुण्याला. तर पुनावडेला ही जी हॉटेल संदीप आहे इथे आम्ही थांबलेलो. तुम्ही बघत असाल किती वेटिंग होती तिथे. बट आमचे चिल्ड्रन्स असल्यामुळे आम्हाला लवकर त्यांनी एक टेबल दिला आणि तुम्ही बघत असाल इथे किती मस्त ॲम्बियन्स आहे या हॉटेलचं. म्हणतात एक ओल्ड ब्रांच याची नगरला पण आहे. तर दिस इज ओव्हरऑल हॉटेल. खूप छान अशी हॉटेल आहे प्लांट आणि फूड पण तर खरं छान वाटलं. आणि फॅमिली सेक्शनमध्ये आम्ही बसलो होतो इथे आणि त्याच्यात जर बाहेर तुम्ही बघत असाल तर नॉन AC सेक्शन आहे आणि इथे आमचे बेबीज असे मस्त रिलॅक्स करत आहेत. त्यांनी अशा आम्हाला चेअर दिलेल्या बेबी सिटिंग चेअर्स. तर ह्या दोघी पण इथे छान छान अशा बसल्या आहेत आणि आम्ही इथे करतो आहे जेवण. सो जेवण आलेलं आहे आणि असं सगळं काही आम्ही घरी जाताना एक उसाचा रस पिऊन मग आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस पण एंड केला आहे. सो थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.